नमस्कार. तर मी आहे अजय खाडे. तर प्रत्येक कोणत्याही क्षेत्रातला एक तरुण मुलगा सर्वसाधारण त्याचं वय जेव्हा 20च्या पुढं जातं, त्यावेळेस त्याला विचारलं जातं, की "तू काय करतोस? तुझं शिक्षण?" म्हणजे शिक्षण त्याचं 23 वर्षापर्यंतच विचारलं जातं. 23च्या पुढं त्याचा इन्कम किती आहे? पुन्हा तू तुझ्या आयुष्यात प्रगत झाला का नाही? ह्या टोमण्यानं त्या एका तरुणाचं आयुष्य एवढं जे म्हणजे काय म्हणतात ते अस्तव्यस्त झालेलं असतं. त्याच्या डोक्यात असं विचारांचं वादळ एवढं खेळलेलं असतं, की आता आपण काय करायचं? आपल्या रिलेटिव्हला आपण उत्तर काय द्यायचं? तर त्यासाठी पाया आपला मजबूत असावा लागतो त्यासाठीच. तर पाया आपला सरासरी 10वी नंतरच मजबूत व्हायला चालू होतो. तर आता माझ्याशी निगडीतच सांगतो. तर माझं 10वी 12वी शिक्षण होईपर्यंत मला काही एवढं टेन्शन नव्हतं. पण 12वी झाल्यानंतर कोरोना आला. 12वी माझी म्हणजे रेग्युलरच झाली. 2020ला 12वी झाली 2021च्या उन्हाळ्यात आणि त्यावेळेसच कोरोना आला. तर त्या कोरोनात अनेक तरुणांचं म्हणजे वर्ष वाया गेली. पुन्हा त्यांना ॲडमिशनला उशीर झाला त्यामुळे त्यांचं वय लांबलं आहे. तर माझ्या एजची मुलं अजून शिक्षण घेत आहेत. माझं सगळं कंप्लीट झालं आहे. तर आता शिक्षण कंप्लीट होऊन काय शिक्षण नुसतं पैसे देत नाही. तर ह्या समाजात वावरायचं म्हटलं तर आपल्याला पैसे पण कमवणं खूप गरजेचं आहे. तर माझी लहानपणापासूनच म्हणजे जेव्हा मला कळायला लागलं आहे तिथून म्हणजे 8वी-9वी पासून तर माझी खूप इच्छा होती की मी शेती करावी. शेतीशी निगडीत व्यवसाय. पण या समाजात वावरायचं असेल तर शेतकऱ्याला काडीची किंमत देत नाही. शेतकरी मुलाला तर कोण विचारतच नाही. एकतर त्यानं शिक्षण न घेता म्हणजे अशिक्षित मुलगा शेती करत असला तर त्याला वाईट चांगलं नावाजलं जातं. पण एकदा शिक्षण घ्यायला बाहेर गेलेला मुलगा ज्यावेळेस घरी शेती करण्यासाठी येतो, त्यावेळेस त्याला एवढा म्हणजे मानसिक त्रास घ्यावा लागतो. लोकांचं ऐकून घ्यायचं, पुन्हा लोक आपली पाकं लायकी काढायला जातात. तर या सगळ्या ह्याच्यातून मी पण त्या वातावरणातून मी पण बाहेर आलो. मला घरच्यांचा फुल सपोर्ट होता. पण नातेवाईक तर टोमणं मारायसाठी तर असतातच. तर आता सुरुवातीला माझं शिक्षण सांगतो. तर माझं शिक्षण आहे BSc DMLT आणि त्या शिक्षणाचा फायदाही घेतो आहे मी. म्हणजे एक प्रकारे माझा बिझनेस चालू झाला आहे आता एक 8 ते 9 महिने झालं. म्हणजे माझा बिझनेस चालू आहे. लॅब आहे माझी माझ्या गावात. तर माझं गाव आहे पळशी, तालुका मान. तर मान तालुका आमच्यात सगळ्यात दुष्काळी भाग. पण आमच्या देवाच्या कृपेने एवढं पाणी आहे, तर आमच्यात अशी पिकं 12 महिने बहरलेली असतात. तर आमचा पाण्याचा डवका म्हणतात ना, तसा एक डवक्याचा भाग आहे. त्यामुळे शेती पण आम्हाला परवडते. तर शेती म्हणजे नुसती शेती परवडत नाही. तर आजकाल काय झालं आहे, शेतमालाला भाव मिळत नाही व्यवस्थित. पुन्हा वर्षातनं 2 वेळा उत्पन्न घ्यायचं किंवा ऊस केला तर वर्षातनं एकदा उत्पन्न, त्याचं कारखान्याचं बिल येणार, तेवढ्यावर भागणार नाही. मग अशी जर शेती केली तर म्हणजे त्याच्या खर्चावर मागून जातो तो व्यक्ती. तर आमच्या घरी आहेत एक 25-26 जनावरं आहेत. जर्सी गाई 15-16 जर्सी गाई, पुन्हा म्हशी 2 आहेत त्या. असं टोटल जनावरं आहेत आमच्यात. तर त्याच्यातून इन्कम आम्हाला म्हणजे महिन्याकाठी 80,000 ते 90,000 राहतो. त्यामुळे एवढं म्हणजे काही टेन्शन वाटत नाही. जर सरकारी नोकरी भेटली तर चांगलं असतं तरुणांना. पण जर खाजगी काम करायचं असेल ना, तर माझ्या मते तर ते खाजगी काम सगळ्यात वाईट. का तर आपलं आयुष्य म्हणजे एक प्रकारे दुसऱ्याच्या गुलामगिरीतच जातं. धड आपला फायदा पण होत नाही आणि म्हणजे आपली प्रगती पण होत नाही. नुसतं जगत राहतो. जगणंसुद्धा मुश्किल होऊन जातं त्या खाजगी नोकरीत. तर आजकालच्या नवीन तरुणांना एकच सांगणं आहे, जर सरकारी नोकरीच्या मागं लागा. सरकारी नोकरी नाही भेटली तर वेळ न घालवता आपलं तुम्हाला शेती असेल तर शेतीशी निगडीत व्यवसाय करा. फक्त शेती करून पण उपयोग होत नाही. का तर शेतीतून म्हणजे होतो एक प्रकारे जुगाराचा धंदा म्हणजे शेती एक. आणि मग गाय पालन का जुगाराचा धंदा नाही? का तर त्यात 12 महिने इन्कम चालू राहतो. रोजचा रोज पगार चालू आहे. तसं शेतीचं आहे का? शेतीचं 6 महिन्यातनं आणि त्या वेळेत जे पीक काढा येतं, त्या वेळेत ते पीक काढावंच लागतं आणि त्या वेळेत जो दर असेल, त्या दरात ते पीक विकावंच लागतं. तसं दूधवाल्याचं आहे का? रोज ताजा म्हणजे माल येणार आहे, कधी कमी दर, कधी जास्त दर. तर व्यवसाय कधीही परवडतो. लागली तर सरकारी नोकरी, तर खाजगी नोकरीच्या नादाला मी पण लागलो नाही. मी केली एक 15-20 दिवस केली नोकरी जॉब म्हणून आणि तिथला पगार न घेता माघारी आलो. माझं डोकं एवढं हँग झालं होतं ना तिथं म्हणजे. का तर लहानपणापासून अशा मोकळ्या वातावरणात राहिलं आणि अचानक असं शहरांच्या ठिकाणी गेलं, की एक प्रकारे म्हणजे आपलं गडबडल्यावानी होतं आणि मला वातावरण पण काही सूट झालं नाही. तेव्हा आलो माघारी आणि माघारी यायला म्हणजे आधीच लहानपणापासून घरचं काम करायची सवय आहे. गुरांची कामं, शेतीतली कामं, त्यामुळं काय सुद्धा वाटत नाही कामाचं.
म्हणजे शेती करायला धष्टपुष्टच व्यक्ती असावा असं काही नाही. शेतीत काही एवढं कष्ट नसतंय. लोक म्हणतात शेतीच कष्ट आहे, कष्ट आहे. पण मला तर आतापर्यंत काय एवढं कष्टाचा अनुभवच काय आला नाही. का तर सगळं आम्ही घरच्या घरीच करतो. काय कामाला वगैरे माणसं नसतात. म्हणजे भांगलन वगैरे असलं तर आता काय भांगलायला बायका पण मिळत नाहीत, तरी मागं लागून आणायला लागतात. पण दुसरं काय काम नसतंच आमच्यात. मग जनावरांची पिकं करायची आणि तिचं स्वतःच्या गायींना घालायची. तर ते सगळं ऑल आम्ही घरच्या घरी, म्हणजे आम्ही दोघंजण, मी आणि माझी मदर. तर एक तरुणांना एकच सांगणं आहे, लागलं तर बाहेरचं म्हणजे चांगला असला जॉब तर केला, नाहीतर गावी येऊन आपला हा व्यवसाय सगळ्यात उत्तम आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढल्या व्हिडिओ. धन्यवाद.